हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या लेक्चरमध्ये आपण 10th स्टँडर्डचा जो टॉपिक बघतोय त्याचं नाव आहे अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. टायटल थोडंसं वेगळं वाटत असेल. जर तुम्ही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की नेमकं असं का दिलं आहे टायटल. तर हा जो चॅप्टर लिहिलेला आहे तो सुधा मूर्ती यांनी लिहिलेला आहे आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांना तो चॅप्टर लिहिलेला आहे. दुसरी गोष्ट त्याचं जे टायटल आहे तेच आपल्याला पहिलं तर थोडंसं वेगळं वाटतं की अरे आयुष्यामध्ये एखाद्या भिकाऱ्याकडनं आपल्याला कसा धडा भेटू शकतोय. हे पहिलं तर बऱ्याच लोकांना पचनी पडणार नाही किंवा त्यांना समजणारच नाही असं कधी होऊच शकणार नाही. का तर आपण बऱ्याच जणांचा एखाद्या बेगरकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगवेगळे असतात. वेगवेगळे लोक त्यांच्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतात. तर त्यातलाच एक सुधा मूर्ती यांनी जो एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे तो त्या या चॅप्टरमधनं आपण बघणार आहोत. तो आपण पण एक्सपिरियन्स करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चॅप्टरचं नाव आहे आयुष्यात एका भिकाऱ्याकडून घेतलेला धडा. मग आता तो धडा कसा आहे, काय आहे हे आपल्याला चॅप्टरमध्ये कळेलच. दुसरी गोष्ट, आपण या चॅप्टरमधून बऱ्याचशा गोष्टी शिकणार आहोत आणि त्या चॅप्टरचा तो उद्देशच आहे तो चॅप्टर तुम्हाला या बुकमध्ये इन्क्लूड करण्याचा. सो तो पण आपण समजून घेतला पाहिजे की आपण जगाकडे बघताना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. त्यातलं जे काही चांगलं आहे ते आपण नेहमी आपल्याकडे घ्यायला पाहिजे. मग शिकताना असं नाही की आपण क्लासरूममध्ये शिकू शकतो. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या जेवढे काही इन्सिडेंट्स घडत आहेत, जेवढे काही घटना घडत आहेत त्यामधून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. आणि अशा अनएक्सपेक्टेडली, जसं की इथं जे एक्झाम्पल दिलंय ते एका बेगरचं आहे, एका भिकाऱ्याचं आहे, तर तिथून पण आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न सुधा मूर्ती यांनी केलेला आहे. त्यानंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने आयुष्य जगतोय त्याच्यामध्ये कदाचित कुठेतरी बदल करावा लागतोय का आपल्याला, तसं कुठे गरज आहे का, हे पण आपल्याला या चॅप्टरमधून शिकणार आहोत. जसं आपण जगतोय तसंच जगायला हवं की याच्यापेक्षाही कोणता तरी बेटर वे आहे जगण्याचा, तर तो पण आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. दुसरी गोष्ट, जीवनामध्ये वेगवेगळे आपल्याला धडे भेटत असतात. तर काही लोक काय करतात, ते लेसन्स त्याला इम्प्लिमेंट करत नाही, त्या लेसन्समधून काही शिकत नाही आणि त्याला जाऊ देतात. पण त्याचऐवजी असे पण काही लोक असतात, त्यांच्या जीवनात घडलेला प्रत्येक धडा, त्यांनी जो काही शिकलेला आहे जीवनामध्ये, त्याचा ते वापर करतात आणि तिथून पुढे त्यांचं आयुष्य बदललेलं असतं. सो जास्त वेळ न घेता आपण स्टार्ट करू आणि आय होप तुम्ही हा चॅप्टर एन्जॉय करणार आहात. पण त्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो आपण स्टार्ट करू. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. शी इज an LIC officer earning a good salary. But there was always something strange about her. She was forever unhappy. Whenever I met her, I would start to feel depressed. It was as though her gloom and cynicism had a way of spreading to others. She never had anything positive to say on any subject or about any person. तर बघा, सुरुवातच खूप वेगळ्या पद्धतीने झाली की मीना ही ज्या सुधा मूर्ती आहे त्यांची एक खूप चांगली मैत्रीण आहे आणि ती काय तर एक LIC ऑफिसर आहे. LICमध्ये ती कामाला आहे, एका चांगल्या हुद्द्यावरती एक ऑफिसर म्हणून ती कामाला आहे आणि तिला चांगली सॅलरी पण भेटते. पण तिच्यासोबत नेहमी विचित्र अशा गोष्टी घडत असतात. स्ट्रेंज म्हणजे काय, विचित्र. तर अशा काही विचित्र गोष्टी तिच्या सोबत नेहमी घडत असतात. आणि दुसरी गोष्ट, ती नेहमी उदासीन असते, नेहमी दुःखी असायची. अनहॅपी म्हणजे काय, ती आनंदित नसायची, ती दुःखी असायची. आणि ज्या वेळेस सुधा मूर्ती त्या मीनाला भेटायच्या त्यावेळेस त्यांना काय वाटायचं, त्यांना खूप उदासीन वाटायचं. डिप्रेस्ड म्हणजे काय तर उदासीन वाटणे. ज्या वेळेस सुधा मूर्ती मीनाला भेटायला जायच्या तर त्यांनाच उदासीन वाटायला लागायचं. आणि हा त्या मीनाचा ग्लूम म्हणजे काय तर त्याला आपण एक फिलिंग ऑफ सॅडनेस म्हणू शकतो, किंवा मग ज्याला आपल्याला सांगता येईल की ती नेहमी सॅड असायची, दुःखी असायची. आणि जो सायनोसिझम हा जो वर्ड आहे तो म्हणजे नेहमी दुःखी असणारा तिचा ॲटिट्यूड होता. तिचा जो स्वभाव होता तो नेहमी कसा होता, एकदम ती दुःखी असायची. तर तसा तिचा काय होता, स्वभाव होता. आणि नेमकं त्याच्यामधूनच काय व्हायचं, तिच्या त्या स्वभावामधूनच ते जे काही डिप्रेसनेस असायचं, जे दुःख असायचं
सॅडनेसची जी फिलिंग असायची ती दुसऱ्याकडे पण यायची. जसं की त्या सांगायचे की ज्यावेळेस मी तिला भेटायचे तर त्यांना पण कसं असं डिप्रेस्ड वाटायचं. आणि तिच्याकडे नेहमी कोणतीही गोष्टी पॉझिटिव्ह असं सांगण्यासारखंच नसायचं. कोणत्याच गोष्टीबद्दल ती जी मीना आहे ती काय असं एकदम निगेटिव्ह होती, पॉझिटिव्ह असं काहीच नव्हतं. कोणत्याच सब्जेक्ट किंवा मग कोणताही पर्सन तिच्या समोर येऊ द्या तर तिच्याबद्दल ती कोणताच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवत नव्हती. सगळ्या गोष्टी ती निगेटिव्हलीच बघत असायची. फॉर इन्स्टन्स आय माइट से टू हर, मीना, डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. बघा, एका उदाहरण दाखल म्हणून तिने एक उदाहरण दिलेलं आहे. इन्स्टन्स म्हणजे काय की उदाहरण. जर कदाचित मी ते असं म्हटलं की मीना तुला राकेश माहीत आहे का, तो फर्स्ट आलेला आहे. सो मीनाज इमिजिएट रिस्पॉन्स वुड बी टू बिलिटल द अचिव्हमेंट. नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर, शी वुड से. तर असं जर कोणी तिला म्हटलं की राकेश हा तुला माहिती आहे का, राकेश तो फर्स्ट आलेला आहे, त्यावरती जी मीना आहे तिचा जी प्रतिक्रिया होती खूप लवकर ती काय प्रतिक्रिया द्यायची, ती त्याचं जे काही अचिव्हमेंट आहे त्याचं महत्त्व एकदम कमी करून टाकायची. बी लिटल म्हणजे काय तर महत्त्व कमी करून टाकणे. एखाद्या गोष्टीचं महत्त्व काय करून टाकतो आपण, कमी करणे. आणि इथं काय तर त्या राकेशची जी काय अचिव्हमेंट आहे तिचं महत्त्वच तिने कमी करून टाकलं. ती काय बोलली, नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर. म्हणजे स्वाभाविक ती काय बोलते की नॅचरली इथं स्वाभाविकच या पद्धतीने किंवा निसंशय असा हा वर्ड इथं यूज केलेला आहे, नॅचरली. तर स्वाभाविकच आहे ना, त्याचे वडील जर स्कूल टीचर असेल तर तो नक्कीच काय होऊ शकेल, तो फर्स्ट येऊ शकेल. याच्यात वेगळं असं काही नाही असं ती म्हणेल. सो इफ आय सेड मीना, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, इजंट शी? मीना वुड बी पेसिमिस्टिक. व्हेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम. इट इज द एज दॅट मॅटर. वेट फॉर सम टाइम, श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. अजून एक एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे की जर सुधा मूर्ती असं बोललं की मीना तुला श्वेता खरंच खूप सुंदर मुलगी आहे हो ना, तर त्यावरती मीना एकदम पेसिमिस्टिक आहे. आता पेसिमिस्टिक या वर्डचा आपल्याला मिनिंग माहीत असायला पाहिजे. पेसिमिस्टिक म्हणजे काय, तर खूप निराशावादी ती आहे. मीना कशी आहे तर खूप निराशावादी आहे. आणि ती काय म्हणते त्यावरती, जर तिला असं म्हटलं की श्वेता खूप ब्युटिफुल आहे हो ना, तर त्यावरती ती मीना काय म्हणेल की ज्यावेळेस बघा पोनी हा वर्ड इथं यूज केलेला आहे. पोनी म्हणजे काय तर घोड्याचं पिल्लू ज्याला म्हणतो आपण. तर ती काय म्हणते, घोड्याचं पिल्लू ज्यावेळेस यंग असतं ना, तरुण असतं ना, त्यावेळेस ते खूप सुंदर दिसतं. आणि वय असतं ते मॅटर करत असतं. जसं जसं तुझं त्याचं वय संपेल, जसं जसं श्वेताचं वय निघून जाईल, ती जशी जशी म्हातारी होत जाईल, त्यावेळेस तू बघ तिच्या एवढं क्रूप तुला कोणी दुसरं भेटणार नाही. सो असं एक एक्झाम्पल त्यांनी परत एक सांगितलेलं आहे. आणि अजून एक लास्ट एक्झाम्पल त्यांनी इथं दिलं आहे, मीना इट्स अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर वॉक. त्यावरती मीना काय रिप्लाय करेल, नो द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. बिसाइड हुज हेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ, दॅर इज नो प्रूफ. सो मीना जर असं म्हटली की खरंच आज खूप सुंदर दिवस आहे, चल आपण बाहेर फिरायला जाऊ, त्यावरती मीनाची काय प्रतिक्रिया आहे, तर ती काय म्हणते, नाही. आणि तसं पण सूर्य काय आहे आज खूप तापलेला आहे, खूप गरम होत आहे. आणि जर मी चालायला लागले, बाहेर जाऊन चालले खूप, तर मी काय होऊन जाईल, मी थकून जाईल. आणि असं पण कोण सांगतंय की चालण्यामुळे आपलं जे आरोग्य आहे ते सुधारतंय, याला कोणताही प्रूफ नाही आहे. तर अशी होती मीना, म्हणजे खूपच निराशावादी. कोणतीही चांगली गोष्ट तिला सांगायला गेलं की ती खूप निराशपूर्ण त्या सगळ्या गोष्टीला ती रिस्पॉन्स द्यायची. दॅट वॉज मीना. She stayed alone in an apartment as her parents lived in Delhi. She was an only child and had the habit of complaining about anything and everything. Naturally, she wasn't a very pleasant company and nobody wanted to visit her. Then one day, Meena was transferred to Bombay and soon we all forgot about her. So, वरती वर्णन केल्यासारखी मीना होती. दॅट वॉज मीना या लाईनचा अर्थ आहे. आणि ती एका अपार्टमेंटमध्ये एकटीच राहत होती. तिच्या आई वडील जे आहे ते कुठे राहत होते, ते दिल्लीला राहत होते. आणि ती त्यांच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. आणि ती नेहमी प्रत्येक गोष्टीबद्दल कंप्लेंट्स करत होती, तक्रारी करत होती. आणि स्वाभाविकच तिचा स्वभाव होता तो तेवढासा चांगला नव्हता, निराशावादी होता. आणि त्याच्यामुळं मीना ज्याच्यासोबत राहायची तर त्यांना ती आवडत नसायची. तिची कंपनी बाकी लोकांना आवडत नसायची. त्यामुळे बरेच जण तिला टाळायचे, म्हणजे तिच्याकडे जातच नव्हते. अशा पद्धतीचा मीनाचा स्वभाव होता.
सो एका दिवशी काय झालं की मीनाचं ट्रान्सफर झालं बॉम्बेला. सो बॉम्बे इकडे बघा थोडीशी नोट त्यांनी साईडला दिलेली आहे. तर बॉम्बे मुंबईचं नाव आहे. 1955 पर्यंत मुंबईला बॉम्बे म्हटलं जायचं. सो हा एक जनरल नॉलेजसाठी पण त्यांनी ॲड केलेला आहे आणि आपण लक्षात ठेवायला पाहिजे. जिथं कुठे तुम्हाला फ्युचरमध्ये हा क्वेश्चन विचारला जाईल तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सो बॉम्बे हे ऑफिशियल नाव होतं मुंबईचं 1995 पर्यंत. सो मुंबईला तिचं काय झालेलं होतं, ट्रान्सफर झालेलं होतं आणि नंतर सगळेच लोक तिला विसरून गेलेले होते. मेनी इयर्स लेटर आय फाउंड मायसेल्फ कॉट इन रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटेन. It was pouring and I didn't have an umbrella. I was standing near the Akbar Ali's, a popular departmental store, waiting for the rain to subside. Suddenly, I spotted Meena. My first reaction was to run. Even in that pouring rain, I was anxious to avoid being seen by her, having to listen to her never-ending complaints. However, I couldn't escape. She had already seen me and caught hold my hand warmly. What's more, she was very cheerful. सो काय झालं की खूप वर्षानंतर ज्या सुधा मूर्ती आहेत त्या बॉम्बेला गेलेल्या होत्या आणि तिथं खूप पाऊस पडत होत्या आणि त्याच्यामुळे त्या पावसामध्ये काय झालेलं होतं, त्या अटकलेल्या होत्या. पावसामुळे त्यांना बाहेर निघत नव्हत्या आणि त्या बॉम्बेच्या फ्लोरा फाउंटेनजवळ उभ्या होत्या. अकबर रॅलीज हे एक पॉप्युलर डिपार्टमेंटचं स्टोअर होतं, तिथं त्या उभ्या होत्या आणि त्या वाट बघत होत्या पाऊस थांबण्याची. सबसाईड म्हणजे काय तर पाऊस थांबण्याची ते काय करत होत्या, वाट बघत होत्या. आणि तेवढ्यात काय झालं, त्यांनी बघितलं की मीना आहे तिथं. त्यांनी बघितलं, त्यांना मीना दिसली. सो त्यांची पहिली जी रिॲक्शन होती ती तिथून त्यांना पळून जायचं होतं. बट बाहेर पाऊस एवढा जोरात पडत होता. पोरिंग या वर्डचा मिनिंग आपण समजून घेऊ. पोरिंग म्हणजे काय की धोधो पाऊस पडणे, खूप जोरात पाऊस पडणे. अक्षरशः वरून कोणीतरी कंटिन्युअस पाणी ओततंय अशा पद्धतीनं तो पाऊस पडत होता. तर एवढा जोराचा पाऊस पडत होता आणि त्याच्यामुळे काय होत होतं, त्यांना तिथून निघता येत नव्हतं आणि आता त्यांना खूप चिंता वाटत होती. अँशियस म्हणजे काय तर चिंतित होणे. आता त्यांना खूप चिंता वाटत होती की कदाचित मीना मला बघेल आणि मग नंतर ती माझ्याकडे येऊन तिच्या ज्या काही नेवर एंडिंग कंप्लेंट्स आहेत, सततच्या न संपणाऱ्या ज्या तक्रारी आहेत त्या सगळ्या मला सांगत बसेल आणि म्हणून त्यांना पळून जायचं होतं तिथं. पण तसं होण्याच्या अगोदर हाऊएव्हर आय कुडंट एस्केप, त्यात तसं करू शकल्या नाही. यांनी तिला बघायच्या अगोदरच मीनाने सुधा मूर्तींना बघितलेलं होतं आणि ज्यावेळेस त्या मीना सुधा मूर्तींचा हात पकडला, वॉर्मली म्हणजे काय, खूप प्रेमळपणे मीनाने सुधा मूर्तींचा हात पकडलेला होता. आणि आत्ता जे मीना सुधा मूर्तीसमोर उभा होती ती खूप उत्साही होती, खूप आनंददायी होती. सो हे आय एम रिअली एक्सायटेड, इट्स अ नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. व्हॉट आर यू डुईंग हिअर? त्यावरती मीना काय म्हणते, हे मी खरंच खूप उत्साही आहे. मला जुन्या मित्रांना भेटणं हे खूप आनंददायी असतं, हे खूप खरंच छान असतं. आणि तू इथे काय करत आहेस असं ती प्रश्न विचारते. आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन ॲन ऑफिशियल वर्क. आणि मग सुधा मूर्ती यांनी सांगितलं की मी मुंबईमध्ये माझ्या ऑफिसच्या कामानिमित्त इथं आलेले आहे. देन स्टे विथ मी टुनाईट, शी सेड. लेट्स स्टार्ट. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेशियस अँड रेअर. त्यावरती मीना काय म्हणते की तू काय कर, माझ्यासोबत आज रात्रीला राहा. आता बघा, तिनं ऑफर केलं की आज रात्री तू काय कर, माझ्याकडेच राहा. आणि ती बोलली की चल आपण थोड्याशा गप्पा मारू. तुला माहीत आहे की जे काही जुने मित्रमैत्रिणी आणि ज्या काही जुन्या आठवणी असतात त्या खूप मौल्यवान असतात आणि खूप कमी असतात. अशा पद्धतीने तिला एक प्रश्न पण विचारला. सो आय कुडंट बिलीव्ह इट. वॉज दिस रिअली मीना? I pinched myself hard to be sure it wasn't a dream. But Meena was really standing there right in front of me, squeezing my hand, smiling, and yes, she did look happy. In the 3 years she had been in Bangalore, I had never once seen her smiling like that. A few strands of grey in her hair reminded me that years had passed. There were a few wrinkles in her face, but the truth was that she looked more attractive than ever before. सो आता सुधा मूर्ती यांना बिलकुल विश्वासच होत नव्हता की खरंच ही ती मीना आहे.
जी अगोदर माझ्यासोबत राहत होते बँगलोरला. आणि हे कन्फर्म करण्यासाठी बघा, आपल्याला एखाद्या गोष्टीवर विश्वास नाही बसला की आपण नाही म्हणत काय मला एकदा चिमटा काढ बरं. सो सेम सुधा मूर्ती यांनी पण स्वतःला खूप जोरात असा चिमटा काढला आणि कन्फर्म केलं की हां, खरंच ही तीच मीना आहे आणि जी त्यांच्या समोर सध्या उभा आहे आणि त्यांचा हात ती दाबत आहे. स्क्विझिंग म्हणजे काय, तर हात दाबणे. स्क्विझिंग या वर्डचा मिनिंग आहे दाबणे. तर ती काय करत होती, त्यांचा हात दाबत होती आणि ती खूप ज्याला काय म्हणतो हसत पण होती, आनंददायी होती आणि दिसत होती. आणि ती खूपच आनंदी तिथं काय तिचा ॲपिरन्स होता. मागच्या 3 वर्षामध्ये ज्यावेळेस बँगलोरला ह्या सोबत राहत होते या अपार्टमेंटमध्ये, तेव्हा कधीच मीनाला अशा पद्धतीने हसताना आणि आनंदी राहताना बघितलेलं नाही आहे. पण ज्यावेळेस त्यांनी बघितलं की तिचे जे काही केस आहेत ते थोडेसे ग्रे झालेले, म्हणजे काय थोडे वाईट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि हे लक्षात आणून गेलं त्यांच्या केसाने की हां, बऱ्याच वर्ष झालेले आहे. आणि दुसरी गोष्ट, तिच्या चेहऱ्यावरती पण थोडेसे व्रिंकल्स, ज्याला आपण सुरकुत्या म्हणतो, तर त्या सुरकुत्या तिच्या चेहऱ्यावरती दिसायला लागलेल्या होत्या. पण पहिल्या मीनापेक्षा ही जी मीना होती समोर, जरी थोडंसं वय वाढलेलं होतं तरी पण ती खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होती, खूप सुंदर पण दिसत होती तिच्या अगोदरच्या मीनापेक्षा. फायनली आय मॅनेज टू से नो मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट. आय हॅव टू अटेंड अ डिनर. गिव्ह मी युअर कार्ड अँड आय विल कीप इन टच विथ यू. आय प्रॉमिस. सो हे सगळं होताना त्यांनी फायनली मीनाला एक डिसिजन सांगितलं की नाही मीना, मी तुझ्यासोबत राहू शकत नाही, मला डिनर अटेंड करायचं आहे. ऑफिशियली सुधा मूर्ती तिथं आलेला होता. सो त्यांनी सांगितलं की तुझं जे काही कार्ड असेल ते तू मला दे आणि इथून पुढे आपण नक्कीच काय करू, आपण एकमेकींच्या टचमध्ये राहू, कॉन्टॅक्टमध्ये राहू, हे मी तुला वचन देते, आय प्रॉमिस यू. अशा पद्धतीने त्या बोलल्या. फॉर अ मोमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड. लेट्स गो अँड हॅव अ टी ॲट लिस्ट, शी इन्सिस्टेड. सो थोड्या वेळासाठी जी मीना होती ती थोडीशी डिसअपॉइंटेड झाली होती. आता डिसअपॉइंटेडचा मिनिंग काय आहे, तर डिसअपॉइंटेड म्हणजे आशाभंग ज्यावेळेस आपला आशाभंग होतो त्यामुळे जे आपल्याला दुःख येतं त्याला आपण डिसअपॉइंटेड म्हणतो. ती थोडीशी दुःखी झालेली होती, पण तरी पण ती म्हटली की ठीक आहे, आपण ॲटलिस्ट चहा तरी घेऊ, कमीत कमी आपण काय करू, चहा तरी घेऊ. तिने आग्रह धरलेला होता. बट मीना, इट्स पोरिंग. त्यावरती सुधा मूर्ती म्हणतं की पण मीना, खूप जोरात पाऊस पडतोय बाहेर. त्यावरती मीना काय म्हणते, सो व्हॉट, वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. त्यावरती मीना म्हणते की मग काय झालं, बाहेर पाऊस पडतोय म्हणून काय झालं, आपण काय करू, एक छत्री विकत घेऊ आणि मग नंतर ग्रँड हॉटेलला जाऊ. सो त्यावरती सुद्धा मूर्ती काय म्हटलं, वी वॉन्ट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रम्बल्ड. आपल्याला कदाचित या पावसामध्ये आपल्याला टॅक्सी पण भेटणार नाही, असं त्या चिडलेल्या होत्या. बघा, पहिलं मीना होती जी खूप चिडत होती, बट आता सुधा मूर्तीनं त्या पद्धतीची रिॲक्शन दिली होती की एवढा बाहेर पाऊस पडतोय त्याच्यामुळे त्या ऑलरेडी चिडलेल्या होत्या. सो त्यांनी त्या सुरातच बोलल्या की आपल्याला बाहेर टॅक्सी मिळणार नाही, बाहेर एवढा पाऊस चालू आहे. सो त्यावरती मीना काय म्हणते, सो व्हॉट, वी विल वॉक. मग काय झालं, आपण पायी जाऊ. I was very surprised. This wasn't the same Meena I had known. Today, she seemed ready to make any number of adjustments. So, मीनाचा हा एक नवीन अवतार बघून सुधा मूर्ती खूप सरप्राईज झालेला होता, आश्चर्यचकित झालेला होता. आणि त्या काय बोलतात की ही ती मीना नाही जिला मी ओळखते. ही एक अशी वेगळी मीना आहे जी आता कितीही जुळवाजुळव करावी लागली तर ती करायला तयार असणारी मीना आहे. पहिल्यासारखी ही मीना राहिलेली नाही. सो वी रीच द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट हू और व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच अ चेंज इन द पेसिमिस्टिक मीना आय हॅड नोन. आय वॉज क्वाईट क्युरियस. सो ज्यावेळेस त्या ग्रँड हॉटेलमध्ये पोहोचला तर तिथपर्यंत जाईपर्यंत ज्या सुधा मूर्ती होत्या यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच प्रश्न घोळत होता की असं काय घडलेलं आहे, असं कोण आहे ज्यानं
या मीनामध्ये एवढा आमूलाग्र बदल घडून आणलेला आहे. खूप वेगळी अशी मीना आपल्यासमोर दिसते. त्यावेळेस ती मीना खूप निराशावादी होती, पण ही जी मीना आहे ही खूप ऑप्टिमिस्टिक आहे, खूप आशावादी मीना आहे. तर ह्या प्रश्न त्यांच्या मनात घोळत होता आणि याच्याबद्दल त्या खूप क्युरियस होता. सो काय म्हणतात सुधा मूर्ती, टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅड मॅनेज टू चेंज यू सो? त्यावरती ज्या सुधा मूर्ती आहे त्यांनी प्रश्न विचारला की मीना, मला एक गोष्ट सांग, तुझ्या जीवनात असा कोणी राजा आलेला आहे का की ज्याने तुला पूर्ण बदलून टाकलेला आहे? बघा, थोडासा फनी यांना पण त्यांनी तो प्रश्न विचारलेला होता की हां, खरंच आपण पण बऱ्याच वेळेस म्हणतो की तुझ्या लाईफमध्ये असं कोण आलं आहे की तू खरंच एवढी आनंदी राहतोय किंवा आनंदी राहते. तर या पद्धतीने मीनाने तो प्रश्न सुधा मूर्ती यांनी तो प्रश्न विचारलेला होता मीनाला. सो त्यावरती काय रिप्लाय आला, मीना वॉज सरप्राइज्ड बाय माय क्वेश्चन, नो देअर इजंट एनीवन लाईक दॅट, शी सेड. आणि मीनाला हा प्रश्न ऐकून आश्चर्य वाटलं होतं, आश्चर्यचकित झालेली होती. आणि मग तिने सांगितलं, नाही, असं कुणीही माझ्या जीवनात अजून तरी आलेलं नाही. देन वॉज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्क लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. मग नंतर मी परत एक प्रश्न केला की तुझ्या या एनर्जीचं सिक्रेट काय आहे? जसं की बघा, तेंडुलकरची जी ॲड आहे सचिन तेंडुलकर यांची, त्याच्यामध्ये ते पण हा प्रश्न विचारतात की तुमच्या एनर्जीचं सिक्रेट काय? त्या पद्धतीनेच सुधा मूर्ती यांनी पण विचारलं. सो शी स्माइल्ड, अ बेगर चेंज माय लाईफ. तिने स्मित हास्य केलं आणि बोलली की एक भिकारी याने माझं आयुष्य काय करून टाकलेलं आहे, बदलून टाकलेलं आहे. आय वॉज ॲब्सोल्युटली डमफाउंडेड अँड शी कुड सी इट. आणि मी ओके, सो इथं जो वर्ड आलेला आहे डमफाउंडेड, याचा मिनिंग आपण समजून घेऊ. डमफाउंडेड म्हणजे काय, तर गोंधळून जाणे. तर ज्या सुधा मूर्ती आहे पूर्णपणे काय गोंधळात पडलेल्या होत्या, गोंधळून गेलेल्या होत्या. आणि हे त्यांच्या चेहऱ्यावरती पण दिसत होतं आणि हे त्या मीनाने पण बघितलं. त्यावरती मीना परत काय बोलली, यस, अ बेगर, शी रिपीटेड ॲज इफ टू रिॲश्युअर मी. He was old and used to stay in front of my house with his 5-year-old granddaughter. As you know, I was a chronic pessimist. I used to give my leftover to this beggar every day. I never spoke to him, nor did he spoke to me. One monsoon day, I looked out of my bedroom window and started cursing the rain. I don't know why I did that because I wasn't even getting wet. That day I couldn't give the beggar and his granddaughter their daily quota of leftover. They went hungry, I am sure. सो त्यावरती मीना म्हटली की हो, एक भिकारीच. तिने परत सांगितलं आणि मला विश्वास देण्यासाठी तिने परत ती गोष्ट सांगितली की हो, खरंच एका भिकाऱ्याने माझे आयुष्य काय केलेलं आहे, बदलून टाकलेलं आहे. तो एक म्हातारा होता जो माझ्या घराच्या समोर राहत होता आणि त्याच्यासोबत त्याची 5 वर्षाची नात पण राहत होती. आणि तुला माहीत आहे की मी किती पेसिमिस्ट आहे, मी किती निराशावादी आहे. आता क्रोनिक हा वर्ड आलेला आहे. क्रोनिक म्हणजे काय, एक्स्ट्रीम, तीव्र अशी निराशावादी मी मुलगी होती. आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर. सो मी काय करायचे, नेहमी माझं जे काही अन्न उरलेलं असायचं ते मी काय करायचे त्याला देत असायचे. प्रत्येक दिवशी मी त्याला देत असायचे आणि मी त्याच्याशी कधीही बोललेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, तोही माझ्यासोबत कधीच बोललेला नाही. पण पावसाळ्याचे दिवस होते आणि एका दिवशी काय झालेलं होतं की खूप पाऊस चालू होता. आणि ज्यावेळेस मी माझ्या बेडरूमच्या बाहेर बघितलं तर खूप काय झालेलं होतं, पाऊस चालू होता. आणि त्यानंतर मी काय केलं, कर्सिंग या वर्डचा मिनिंग आपण समजून घेऊ. कर्सिंग म्हणजे काय, दोष देणे. आणि म्हणून मग मी काय केलं, त्या पावसाला दोष द्यायला लागलेले होते. मला माहीत नाही मी का दोष देत होते. का, तर माझं जे काही शिळं अन्न उरलेलं आहे आज मी त्या भिकाऱ्याला देऊ शकत नाही. या गोष्टीचं मला जास्त दुःख होत होतं. दुसरी गोष्ट, मी भिजत पण नाही आहे, तरी पण मी त्या पावसाला का दोष देते हे त्यावेळेस मला कळलेलं नव्हतं. आणि तो जो बेगर आहे आणि त्याची जी नात आहे त्यांना आता नक्कीच खूप भूक लागलेली असेल. दे वेंट हंग्री, आय एम शुअर. आणि याची खात्री मीनाला पण होती की त्यांना आता खूप भूक लागलेली असेल. पण आता काय करू शकत नाही, मी बाहेर जाऊन त्यांना ते जेवण देऊ शकत नाही आहे. सो अशा कॉन्फ्लिक्टमध्ये त्या दिवशी मीना होती. हावेवर
What I saw from my window surprised me. The beggar and the young girl were playing on the road because there was no traffic. They were laughing, clapping, and screaming joyously as if they were in paradise. Hunger and rain did not matter. सो ज्यावेळेस मी बाहेर बघितलं, ज्यावेळेस मी माझ्या खिडकीच्या बाहेर बघितलं तर मी आश्चर्यचकित झाले. मी ते दृश्य बघून मला खूप आश्चर्य वाटायला लागलं. तो जो म्हातारा भिकारी आहे आणि त्याची जी काही ग्रँड डॉटर आहे, ते दोघं पण रोडवरती खेळत होते. का? तर रोडवरती कोणतीही ट्रॅफिक नव्हती, गाड्या वगैरे नव्हत्या. ते दोघं हसायला लागले, टाळ्या वाजवायला लागले, जोरजोरात ओरडायला लागले आनंदाने, जसं काय ते एखाद्या स्वर्गामध्ये आहे. तो पॅराडाईज या वर्डचा मिनिंग काय? तर स्वर्गामध्ये असणे. तर असं वाटतं की ते दोघंही कुठं आहेत? एखाद्या स्वर्गामध्ये आहे. आणि आता बाहेर पडणारा म्हणजे खूप जोरात पडणारा पाऊसही आणि त्यांना लागलेली भूकही त्यांना थांबू शकत नव्हती. एवढ्या छान पद्धतीने ते काय करत होते? एन्जॉय करत होते. दे वर टोटली ड्रेंच्ड अँड टोटली हॅपी. आय इव्हाइव्ड देअर झेस्ट फॉर लाईफ. सो ते दोघं जण खूप आनंदात होते. आणि इव्हाइव्ड या शब्दाचा अर्थ काय? तर ज्याला आपण हेवा वाटणे असं म्हणतो किंवा जलस फील करणे होते. तर मला त्यांना बघून त्यांचा हेवा वाटत होता की किती उत्साहाने ते त्यांचे आयुष्य जगत आहे. अशा सिच्युएशनमध्ये ते त्यांचं आयुष्य जगत आहे, पण तरी पण ते किती उत्साहामध्ये आहे. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. आय रिअलाइज आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स, none of which they had, but they had the most important of all assets, one which I lacked. They knew how to be happy with life as it was. I felt ashamed myself. I even started to make a list of what I had and what I did not have. I found I had more to be grateful for than most people could imagine. That day, I decided to change my attitude towards life, using the beggar as my role model. So तो जो काही सीन होता त्याने माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकलेला होता. मला स्वतःच्या आयुष्यामध्ये परत डोकावण्यासाठी त्याने मला फोर्स केलं. आणि माझ्या असं लक्षात आलं की माझ्याकडे खूप सारे कम्फर्ट्स आहेत. म्हणजे काय? खूप साऱ्या आरामदायी गोष्टी आहेत ज्या की त्या दोघांकडे पण नाही आहे. पण तरीही त्यांच्याकडे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी माझ्याकडे नाही. ती म्हणजे काय? तर असेट्स. आता असेट्स याचा जो अर्थ आहे तो इथं आपल्याला घ्यायचा आहे गुण किंवा महत्त्वाचे कौशल्य, या अर्थाने असेट्स हा शब्द इथं यूज केलेला आहे. तर त्यांच्याकडे एक खूप महत्त्वाचा असा गुण आहे जो माझ्याकडे नाही आहे. त्यांना माहीत आहे की आपण आयुष्यामध्ये कोणत्याही सिच्युएशनला आनंदी कसं राहायचं, हा तो त्यांच्यामधला गुण आहे जो माझ्यामध्ये नाही आहे. आणि आता माझ्यावरतीच मला खूप वाईट वाटत होतं. माझीच मला स्वतःला लाज वाटत होते. आणि मग नंतर मी काय केलं, माझ्याकडे कोणत्या गोष्टी आहेत आणि कोणत्या गोष्टी नाहीत याची काय केली, एक लिस्टच बनवायला सुरुवात केली. आणि माझं असं लक्षात आलं की माझ्याकडे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या बाकीचे लोक इमॅजिन पण करू शकत नाही. आणि मग त्या दिवशी मी डिसाईड केलं की माझं जो काही ॲटिट्यूड आहे जीवनाबद्दल तो मी काय करणार आहे, बदलून टाकणार आहे. आणि तो बदलण्यासाठी माझा रोल मॉडेल कोण असणार आहे, तर तो भिकारी, तो बेगर माझा रोल मॉडेल असणार आहे. मी नक्कीच त्याच्यासारखं जगण्याचा आता काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. आफ्टर अ लॉंग पॉज आय आस्क्ड मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. मी खूप मोठा ब्रेक घेतलेला होता. बघा, ब्रेक याच्यामुळे घेतला असेल कदाचित, ही एक अशी स्टोरी होती जी मीनाने आत्ता सांगितली, जिच्यावरती विश्वास बसणं म्हणजेच खूप असं एक वेगळी स्टोरी तिनं सांगितली. तर सेम म्हणून त्याने तो एक थोडासा लॉंग पॉज घेतला आणि परत त्याने विचारलं, किती वर्ष लागले तुला तुझ्या स्वतःमध्ये हा बदल करून घेण्यासाठी. सो त्यावरती पुढे काय झालं, वन्स दिस रिअलायझेशन डाऊन्ड शी सेड, इट टूक मी ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. नाव नथिंग मॅटर्स. आय एम ऑलवेज हॅपी. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग, इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. सो ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं, रिअलायझेशन डाऊन म्हणजे काय, की ज्यावेळेस आपल्याला लक्षात यायला लागतं, ज्यावेळेस मीनाच्या लक्षात यायला लागलं, त्यानंतर जवळपास 2 वर्ष घेतले
मला हा जो काही बदल माझ्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी मला 2 वर्ष लागले. आणि आता काही पण काहीच मॅटर करत नाही. मी कोणत्याही सिच्युएशनमध्ये आनंदी राहू शकते. आय एम ऑलवेज हॅपी. आणि मी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण आनंद शोधायला आता शिकले. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि कोणत्याही व्यक्तीसोबत आता आनंदात राहू शकते. सो पुढे सुधा मूर्तीने विचारलं, डिड यू गिव्ह एनी गुरु दक्षिणा टू युअर गुरु? आय आस्क्ड. No, unfortunately, by the time I understood things, he was dead. But I sponsored his granddaughter to a boarding school as a mark of respect to him. तर सुधा मूर्ती यांनी प्रश्न विचारला होता की तू तुझ्या गुरुला काही गुरुदक्षिणा दिलेली आहे का? बघा, आपल्याकडे खूप काळापासून ही प्रथा चालू आहे की ज्यावेळेस एखाद्याकडनं आपण काहीतरी शिक्षा घेतोय तर त्याला रिटर्नमध्ये गुरुदक्षिणा दिल्या जाते. तर तोच प्रश्न सुधा मूर्ती यांनी विचारलेला होता की तू काहीतरी रिटर्न केलंय का? सो त्यावरती मीना म्हटलं की नाही. दुर्दैवाने काय झालं की ज्यावेळेस माझ्या हे लक्षात आलं की माझा रोल मॉडेल तो भिकारी आहे, त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात एवढे सगळे बदल झालेले, तोपर्यंत तो या जगामध्ये नव्हता. त्याने या जगाचा निरोप घेतलेला होता. पण मी काय केलं, त्याची जी काही नात होती तिला स्पॉन्सर्ड केलं. मी तिचं जे काही शिक्षण आहे तिला मी बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलेलं आहे आणि तिचा सगळा काही खर्च काय करते मी करते. त्याचा एक रिस्पेक्ट म्हणून मी ही गोष्ट केलेली आहे. आणि हीच काय झालेली आहे, मी माझ्या गुरुला गुरुदक्षिणा दिलेली आहे. सो इथे टॉपिकचा एंड होतोय. सो बघितलं, सुरुवातीपासून एक अशी पर्सन होती जी खूप निराशावादी होती, जिला स्वतःला कोणतीही गोष्ट चांगली वाटत नव्हती. प्रत्येक गोष्टीला ती निगेटिव्ह होती. बट ज्यावेळेस तिनं बघितलं की बऱ्याचशा लोकांकडे अशा कोणत्याच गोष्टी नाही ज्या त्यांच्याकडे होत्या, आणि तिथं त्यावेळेस तिने ठरवलं की नाही, मी बदलायला हवं, माझ्या आयुष्यामध्ये मी बदल करायला हवा. आणि तिथून 2 वर्षात जे तिच्यामध्ये बदल झालेला होता. बघा, सुधा मूर्तीच यांनी ज्यावेळेस त्यांना बघितलं, मीनाला बघितलं, त्यावेळेस ती त्याच शॉक झालेला होता, सरप्राईज झालेला होता की कसं काय एवढी बदलू शकते. तर तिथपर्यंतचा बदल मीना यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेला होता आणि ही एक खूप मोठी गोष्ट आहे. सो नक्कीच आपण पण आपल्या आयुष्यामध्ये जिथे कुठे बदल करायचा असेल तो करू शकतो. आणि लक्षात ठेवा, आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकवत असतात. त्या आजूबाजूच्या एक्सपिरियन्सेसमधनं, आजूबाजूच्या गोष्टीकडनं आपण पण बऱ्याचशा गोष्टी शिकायला हवं आणि आपल्या आयुष्यामध्ये उत्साह वाढवायला हवा, आनंदी राहण्याचा प्रयत्न करायला हवं. आणि शिक्षण हे लिमिटलेस आहे. तुम्ही जिथे कुठे जाल तिथे तुम्ही शिकाल. सो हा व्हिडिओच्या माध्यमातून पण थोडंफार तुम्हाला शिकण्यास मिळालं असेल. आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. थँक्यू.